महाराष्ट्र के मुंबई में खिचड़ी घोटाले को लेकर राजनीति गर्मा गई है। पूर्व मंत्री आदित्य ठाकरे के करीबी सूरज चौहान की गिरफ्तारी के बाद शिवसेना यूबीटी ने संजय राउत ने बड़ा हमला बोला है। राउत ने कहा कि सूरज चौहान हमारी पार्टी के सचिव हैं, यह पूरी कार्रवाई बदले की भावना से की जा रही है। राउत ने कहा कि चौहान के एक साथी जो अभी एकनाथ शिंदे के साथ है उन्हें गिरफ्तार नहीं किया, लेकिन सूरज चौहान को गिरफ्तार कर लिया। वाटपाचं काम दिलं 138 किती लोकांच्या चौकशा झाल्या त्या ईओडब्ल्यू आणि ईडीने समोर आणावं। किती एजन्सीच्या किती या हॉटेल्स किंवा संस्थांच्या चौकशी झाल्या, किती लोकांवर गुन्हे दाखल झाले ते समोर आणावं। किमान 38 अशा कंपन्या आहेत, 38 आकडा मी परत सांगतो, 38 अशा कंपन्या आहेत ज्याने खिचडीचं वाटप केलं नाही, पण मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यावधी रुपयाची बिलं उकळली आणि हे सगळे आणि त्यांचे म्होरके हे आज शिंदे गटात किंवा बीजेपीत आहेत। हे सगळे ज्यांनी कोट्यावधी रुपये खरोखर लुटलेले आहेत असं आम्हाला वाटतंय, ते सगळे त्यांचे म्होरके हे शिंदे गटामध्ये आहेत, बीजेपीत आहेत किंवा बीजेपीची संबंधित त्या संस्थाने एनजीओ आहेत आणि त्यांची चौकशी केली नाही। सूरज चव्हाण प्रकरणात त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे एक सहकारी ते शिंदे गटामध्ये आहेत, त्यांना अटक झाली। तुम्हाला कोणते माहिती आहेत? सगळ्यात जास्त लाभार्थी ते आहेत। असे एकूण 4 लोक जे सूरज चव्हाण यांच्याबरोबर काम करत होते ते मिंदे गटामध्ये आहे, म्हणून त्यांना सोडलं आणि फक्त सूरज चव्हाण यांना अटक झाली। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।